नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकावरील क्रिया या ठिकाणी पाहणार आहोत. कोणता कन्सेप्ट पाहणार आहोत? सबट्रॅक्शन. आपल्या सर्वांना माहिती आहे सबट्रॅक्शन म्हणजेच या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत? वजाबाकी. काय पाहणार आहोत? वजाबाकी. आता मागील व्हिडिओमध्ये ऍडिशन पाहिली, इथं आता वजाबाकी. सेम कन्सेप्ट पहा. जो कन्सेप्ट आपण ऍडिशन मध्ये वापरलाय तोच कन्सेप्ट आपल्याला वजाबाकी मध्ये वापरायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला बेसिक लेवलला पाहिलं तर 2-3 प्रकारच्या या ठिकाणी अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन असतात पहा. छेद समान असलेल्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, छेद विषम असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, म्हणजे लाईक फ्रॅक्शन असेल तर बेरीज कशी करायची, अनलाईक फ्रॅक्शन असेल तर बेरीज कशी करायची, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय. सेम तोच कन्सेप्ट या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकीसाठी वापरायचा आहे. तर चला या ठिकाणी एक्झाम्पल पाहूयात. पहिले एक्झाम्पल मी अशा प्रकारे घेणार आहे, त्याचा छेद समान असला पाहिजे. छेद समान असला पाहिजे. 5/3 अधिक 2/3. इथं जर तुम्ही व्यवस्थित आपल्याला काय पाहिजे? सबट्रॅक्शन पाहिजे. आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी? सबट्रॅक्शन पाहिजे. सबट्रॅक्शन पाहिजे तर या ठिकाणी काय असणार आहे? या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे तिथं मायनस साइन असायला पाहिजे. बरं, ठीक आहे. छेद समान असेल तर ऍडिशन मध्ये आपण काय केलं? तीच प्रोसेस या ठिकाणी करायची. छेद जेव्हा समान असतो तेव्हा छेद जशाला तसा घ्यायचा. छेद सारखा असेल छेद जशाला तसा घ्यायचा आणि अंशाची इथं मायनस आहे, इथं वजाबाकी आहे, तर अंशाची वजाबाकी करायची. 5तून 2 गेले, 3 राहिले. या 3ला 3 न भागलं तर उत्तर 1 येतं. अशा प्रकारे छेद समान असेल तर आपण ऑपरेशन करू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. 7/5 वजा 3/5. पहा, नीट लक्ष द्या. दोन्ही मध्ये जर पाहिलं तर छेद समान आहे. लाईक फ्रॅक्शन म्हणतात या दोन्हीला, म्हणजेच या ठिकाणी समछेद अपूर्णांक असे म्हणतात. मग छेद समान असेल तर हा छेद जशाला तसा घ्यायचा उत्तरात. छेद सारखा आहे तर छेद मी जशाला तसा घेतला 5. मग या ठिकाणी अंशाची काय करायची? या ठिकाणी वजाबाकी येत, अंशाची वजाबाकी करा. 7 मधून 3 गेले, 4 राहिले. अशा प्रकारे आन्सर या ठिकाणी भेटणार आहे 4/5. या ठिकाणी छेद समान होता, इझी गणित आहे. पण जर छेद वेगळा असेल, छेद डिफरंट असेल तर आपल्याला काय करायचं ते पुढील एक्झाम्पल मध्ये पाहूयात. या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल पाहूयात ज्याचा छेद आपण डिफरंट घेणार आहेत. आपण या ठिकाणी 5/3 जर घेतलं मायनस या ठिकाणी आपण घेऊया 2/4. 2 काय घेणार आहे? 4. जी प्रोसेस आपण ऍडिशन मध्ये केली, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या ऑपरेशन मध्ये रूल्स नियम सेम आहेत. जर तुम्हाला ऍडिशन समजलेला असेल तर सबट्रॅक्शन इझिली करता येणार आहे. या ठिकाणी सुद्धा 2-3 पद्धती आहेत. एक तर छेद समान करून आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच या ठिकाणी तिरकस गुणाकार आपण म्हणतो. आधी आपण छेद समान करण्याचा प्रयत्न करूया. छेद समान करायचा म्हणजे काय करायचं? लक्षात घ्या. 3 आणि 4 या दोन्हीचा लसावी आपल्या सर्वांना माहिती 12 येतो. डायरेक्ट लसावी कन्सेप्ट माइंड मध्ये आणण्यापेक्षा कन्सेप्ट लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना लसावी म्हणजे काय पुन्हा तो कन्सेप्ट शिकण्यात वेळ घालण्यापेक्षा सिम्पली एक लक्षात घ्या. या दोन्हीचा छेद सारखा जर करायचा असेल तर या संख्येला या छेदाने गुणायचं. या संख्येला या छेदाने गुणायचं. 4 न गुणणार आहेत. छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा गुणावं लागतं, कारण की इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन येण्यासाठी. याला सुद्धा याच संख्येनं गुणलं. आता आपण काय करणार? या संख्येला सुद्धा गुणावं लागणार आहे. मग या संख्येला कशाने गुणायचं? या 3 न इथं गुणायचं. या 3 न त्या ठिकाणी गुणायचं. 3 न गुणल्यानंतर अंशाला सुद्धा 3 न गुणायचं. उत्तर काय तर पाहूयात. या दोन्हीचा गुणाकार करा. त्या दोन्हीचा जर गुणाकार केला 5×4 = 20, 3×4 = 12, हे मायनस जशाला तसं, 2×3 = 6, 4×3 = 12. अशा प्रकारे आपण प्रत्येकाचा गुणाकार करून घेतला. आता इथं पहा बरं, छेद समान आलेला आहे. या प्रकारे छेद जर समान असेल तर छेद जशाला तसा 20 मधून 6 गेले, किती राहिले? 20 मधून 6 गेले तर 14 राहतात. हे आपला आन्सर असणार आहे का? ऑफकोर्स हे आन्सर आहे. पण याचं जर सोपं रूप म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म, लोएस्ट फॉर्म, रिड्यूस फॉर्म हे 3 नाव आहेत सेमी मध्ये किंवा इंग्लिश मिडियमला. त्याचं सोपं रूप द्यायचं. 2 × 14, 2 × 12 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे सोपं रूप मध्ये.
हे झालं छेद समान करून. यानंतर आपण तिरकस गुणाकार करण्याचा कन्सेप्ट. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूयात. हेच एक्झाम्पल अनादर मेथडनं पाहूयात. 5/3 वजा 2/4 याचा छेद समान नाहीये. इथं छेद समान करून कसं करायचं ते पाहिलंय. या ठिकाणी छेद समान न करता म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार, तिरका गुणाकार करायचा आहे. तर या दोन्हीचा गुणाकार करा. 5 20 या दोन्हीचा गुणाकार करा. 3 दुनी 6 या ठिकाणी मायनस आहे म्हणून या ठिकाणी आपण मायनस घेणार. हा मायनस आपण या ठिकाणी सुद्धा घेऊ शकतो आणि छेदाचा सुद्धा गुणाकार करायचा. 3 चौक 12. 3 चौक काय करायचं 12. पा बरं छेद जशाला तसा आणि अंशाची वजाबाकी करा. 20 मधून 6 गेले, 20 मधून 6 गेले तर 14 येतात. याचं सोपं रूप द्या. पा हे आन्सर आलं का नाही. याचं सोपं रूप द्या. 2 14 बेसख 12 म्हणजे आपला आन्सर सेम आलाय. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.